वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला परिसरात पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे। लक्ष्मी फुटवेअर या दुकानात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून अंदाजे 1.5 लाख रुपयांचा माल लंपास केला आहे। दुकानाचे मालक पप्पू गीते यांनी ही माहिती दिली असून चोरी प्रकरणी शिऊर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। हिंदवी न्यूज प्रतिनिधी आकाश गोरे। नमस्कार, आपण आलेलो आहेत वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला या ठिकाणी 14 तारखेला या ठिकाणी लक्ष्मी फुटवेअर यांचा 1.5 लाखाचा माल या ठिकाणी म्हणजे कुठले तरी भुरटे जे चोर असतील त्यांनी 1.5 लाखाचा माल त्यांचा चोरीला गेलेला आहे। आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। त्यांचा माल किती होता? आपला माल 1.5 लाख रुपये त्यांनी मटेरियल चोरून नेले। पाठीमागल्या साईडने मी 14 तारखेला घरी गेलो, रात्री बंद करून दुकान। तर मी 15 तारखेला येतोय सकाळी, तर शॉप उघडतोय तर बघितलं तर दुकान फोडलेलं होतं पाठीमागल्या साईडने। तर मटेरियल चोरी होतं। एमटी त्यांनी बॉक्स मधून मटेरियल काढला आणि बॉक्स इथे टाकून दिली एमटी, बाकी लूज करून मटेरियल भरून नेलं त्यांनी। आणि जे ब्रँड बूट होते नाईकी, सेगा, बाकी जे इतर कंपनीचे बूट होते आपल्याकडे ते बूट सगळे त्यांनी भरून नेले। जे ब्रँड, बाकी सगळं साधे चप्पल हात नाही लावलं त्यांनी, अशी आपली चोरी झाली। तुमचा माल किती लाखाचा होता? आपला माल बराच होता आपल्या दुकानामध्ये, पण त्यांनी 1.5 लाख रुपयाचं मटेरियल चोरले। गॉगल, बेल्ट हे सगळे आर्टिकल आपल्याकडे जेवढे होते तेवढे सगळे चोरले त्यांनी। तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे? हो, आम्ही 15 तारखेला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। एफआयआर फाडले 15 तारखेला। पोलीस स्टेशनला चालू आहे आता विचारपूस? हो, पोलीस स्टेशनला विचारपूस चालू आहे। तर या ठिकाणी बघू शकता, त्यांनी सांगितलं की आमचा 1.5 ते 2 लाखाचा माल होता आणि तो चोरीला गेलेला आहे। म्हणजे कुठंतरी अशा घटना घडायला नाही पाहिजे, कारण ते असं होतंय जे तरुण मुलं आहे ते व्यवसायाकडे वळत आहे आणि त्यातले त्यात यांनी आता नवीन व्यवसाय चालू केला आणि व्यवसाय चालू करत असताना त्यांच्यासोबत अशी घटना घडली। म्हणजे कुठंतरी नवीन मुलं हे व्यवसायाकडे वळण्यात असं जर घटना घडत असल्या तर वळणार नाही। मी हिंदवी न्यूज आकाश गोरे, वैजापूर।